नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आता तात्यासाहेबाच्या मुलीने सत्याला आपलं अरेस्ट करून पोलीस स्टेशनला नेलेलं आहे, म्हणजे अटक करून पोलीस स्टेशनला नेलेलं आहे. तुम्हाला सविस्तर प्रोमो पाहायचं असेल तर आपल्या चॅनलवर तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका. तर मित्रांनो, आता तात्यासाहेबाच्या मुलीने सत्याला अरेस्ट करून म्हणजे आपलं हे करून अटक करून पोलीस स्टेशनला नेलेले आहे आणि मंजू आणि त्या तात्यासाहेबांच्या मुलीपुढं हात जोडून भीकसुद्धा मागते, कारण तू सत्याला सोडून दे, कारण सत्या निर्दोष आहे. तर ती ऐकायलासुद्धा तयार नाही. इकडं ते झालेलं असतं तर इकडे सत्याच्या आईने मंजूवरती असा अफजळ घेतलेला आहे की तो सोनं चोरून लपवून ठेवलं, आमच्या तिजोरीतून सोनं आणून तुझ्या रूममध्ये ठेवलेलं आहे, असं सुद्धा अफजळसुद्धा घेतलेलं आहे. तर सत्या आपल्या आईला म्हणतो, आई तू असं अफजळ का बरं घेते? तर सत्या म्हणतो, आई तू दुसऱ्या वेळेस काय असं वाघमाऱ्यावरती अफजळ घेतलं तर मी तुला घराच्या बाहेरसुद्धा काढून द्यायला भिणार नाही. तर मित्रांनो, आता प्रोमोमध्ये असं दाखवण्यात येते की प्रोमोमध्ये आता सत्याच्या म्हणजे मंजूवरती मायाने अफजळ घेतलं, तर एक तर ते अफजळ झालं आणि सत्याला आता अटकसुद्धा झालेली आहे. तर सत्य आता कधी सुटणार, काय सुटणार, किती टाईम लागणार? तर मंजूने तात्यासाहेबाच्या मुलीपुढं हात जोडले आणि तात्यासाहेबाची मुलगी म्हणाली, मंजू हे बघा मॅडम, मला माझी चौकशी करण्यासाठी सत्याला अटक करावं पडणार आहे. माझी चौकशी महत्त्वाची आहे ना, तर तुम्ही पोलीस, मी बी पोलीस, तर आम्हाला चौकशी करावं पडेल. कारण आर्यनच्या वडिलांनी म्हणजे तात्यासाहेबांनी सत्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. तर मित्रांनो, आता चौकशीसाठी सत्याला पोलीस स्टेशनला सुद्धा घेऊन गेलेला आहे. तर इकडं मंजू आता सत्याचे सोडण्यासाठी खूप प्रयत्न चालू आहे. तर मंजू संपूर्णला बोलते की सत्याला सोडण्यासाठी खूप प्रयत्न करते, पण सत्याला कोणीच सोडायला तयार नाही. कारण एवढी तात्यासाहेबांनी सर्व काही लोकांना सांगून ठेवलेलं होतं की सत्याला कोणीच सोडू नका. तर इकडं आता मंजूची सुद्धा धावपळ झाली असतात. तर आता मंजू म्हणते, मी सत्याला कसं बरं घरी आणू? तर मंजू डोक्याला हात लावून बसते. तर मंजूने गिड म्हणजे मंजूने हात जोडून माफी मागितली की मॅडम, सत्याची याच्यामध्ये काहीच चुकी नाही, तुम्ही सत्याला अटक करू शकत नाही. तर ते मॅडम पुढं मंजूचं काहीच चाललं नाही. सत्य म्हणतो, वाघमारे तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी येऊ आलो. सत्याला वाटलं काय असं गेलो असं आलो. तर मित्रांनो, आपला प्रोमो तुम्हाला आवडला असेल तर आपल्या प्रोमोला लाईक आणि शेअर सबस्क्राईब